नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, मी वसीमा काजी परत तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे व्हिडिओ। खरी माहिती तुम्हाला वसीमा काजी या चॅनलवर भेटते। आणि तायांनो, माफी असावी मी ह्या शनिवारी व्हिडिओ केला नाही, काही टेक्निकल प्रॉब्लेम होते आणि मी अशा ठिकाणी होते जिथे लाईट वगैरेचा प्रॉब्लेम होता, तर मी व्हिडिओ करू शकले नाही। मला माझ्या खूप तायांचा मेसेज आला, फोन आला, व्हिडिओवर सुद्धा एका ताईने कमेंट केले की ताई तुम्ही शनिवारी व्हिडिओ का नाही टाकला। तर ताई, शनिवारी एक दिवस जरी लेट झाला तरी माझं तुम्हाला वचन आहे, मी व्हिडिओ नक्कीच बनवणार आणि मी तुमच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे, सगळ्यांसाठी, माझ्या भगिनीसाठी। मला जरी 8 दिवस तुम्हाला नाही बोललं, 8 दिवसातून एकदा तरी मी वेळ काढते आणि तुम्ही माझी आतुरतेने वाट बघता आणि मी सुद्धा तुमची आतुरतेने वाट बघत असते, कारण ह्याच्यामध्ये मी एकटी नाही बोलत, तुम्ही पण माझ्यासोबत असता। संपूर्ण अंगणवाडी सेविका मदतनीसकडून मी बोलते आणि तुमच्या सगळ्यांच्या त्या भावना, तुमच्या सगळ्यांचे ते अनुभव, त्या वेदना, ते सगळ्या काही गोष्टी असतात ती मी मांडते। तुमच्याकडूनच सगळ्या माहिती घेतलेली की काय आपल्याला प्रॉब्लेम चालले आहेत, का असं होते आपल्याबरोबर, काय पुढं करायचं, या सगळ्यांच्या घडामोडी मी तुम्हाला देणार आहे। ज्या माझ्या नवीन भगिनी या व्हिडिओवर येत आहेत त्यांनी बाजूला सबस्क्राईबचं बटन दाबावं, बेल आयकनची घंटा दाबावी, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन व्हिडिओचं सगळ्यात आधी भेटणार आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आणि संपूर्ण माहिती मिळणार। तायांनो, आम्ही जरा बिझी आहोत, कारण आता आपल्याला 10 वर्ष झाले अंगणवाडी सेविका मदतनीसच्या मानधनावाढीमध्ये, पगारवाढीमध्ये दिल्ली सरकारने आपल्याला 1 रुपयाही वाढवलेला नाही। आत्तापर्यंत जी 10 वर्षात वाढ झाली ती महाराष्ट्र सरकारकडून 2 वेळा वाढ झालेली आहे। 10 वर्षात एकदा 1500 रुपये आणि आता 3000च समजायचे, कारण आपण ते 5000 धरायचे नाही, कारण ते 5000 म्हणजे आपल्याला त्यांनी भत्ता म्हणून 2000 सांगितलेलं आहे आणि ते पण त्याच्यावर खूप अटी नियम आहेत, म्हणजे ते आपण मानधन वेतनामध्ये धरू शकत नाही, म्हणून आपण फक्त 13000 रुपयेच धरायचे। तर आता आपल्याला दिल्लीकडे वळायचं आहे आणि त्याची तयारी कृती समिती जोरात करत आहे। तुम्हाला सांगायचं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे। हे बघा, मी आनंदाची गोष्ट म्हणून काहीतरी खोटी माहिती तुम्हाला देत नाही, जी खरी माहिती आहे तीच देते। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे खूप निवेदन आणि लेटर देण्यात आलेले आहेत। आता आमच्या इकडे 2 मदतनीसची सेविकेमध्ये भरती झालेली, अंतर्गत भरती झालेले, माझ्याच बीटला त्या 2 मदतनीस सेविका म्हणून आलेल्या आहे। खूप आनंदाची गोष्ट आहे की माझ्या भगिनींना अंतर्गत भरतीमधून सेविका घेतलेला आहे आणि तुमचं सगळ्यांचं जेवढ्या मदतनीसमधून सेविका झाल्या त्यांचं हार्दिक अभिनंदन। आता एप्रिल महिन्यामध्ये खूप सेविका रिटायर होणार आहेत आणि ज्या मदतनीस आहेत त्या मदतनीसांमधून सेविकेनं घेण्यात येणार आहे। ह्या सगळ्या सेविका मदतनीसला माहिती आहे, त्याच्यात काही नवीन माहिती नाही, त्याच्यावर गुण आहेत, मार्क्स आहेत, त्याप्रमाणे घेणार आहेत आणि खूप काही गोष्टीचं वाचन करून त्याच्यावर निर्णय घेतला जातो। तर आपण असं बोलू शकत नाही, बघा आपल्या 1000 समस्या आहेत। आज मला अंगणवाडी केंद्राचं भाडं येत नाही, तर माझी मिनी ताई मुख्य ताईमध्ये जात नाही, तर कुणाचं अपंगत्व आहे, तर कोण विधवा आहे, तर परितत्व आहेत, ग्रॅज्युएटीचं आहे, पेन्शनचं, एवढे सगळे प्रश्न आहेत। तर माझा एक प्रश्न सुटला तर माझं ग्रॅज्युएटीचं झालं, माझं पेन्शनचं झालं, म्हणजेच नाही झालं। माझ्या सगळ्या भगिनींचे प्रश्न सुटले म्हणजेच सुटले। आणि कोणी जर बोलत असेल असं की तिकडे कोणत्याही गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, सगळ्यांचं ऐकायचं आणि तुम्हाला कुठं खरं वाटते, कोणत्या संघटनेचे निवेदन येत आहेत, कोणती संघटना पत्रक पाठवत आहेत आणि नेहमी स्टेवर बोललेलं असतं, तर मी 50 वेळा सांगितले की आमच्या संघटनेने स्टे लावलेला नाही आहे, अंतर्गत भरती झालेली आहे आणि संघटनेच्या पाठपुराव्यामुळेच ही सगळी कामं होत आहेत। आता अखिल भारतीय कृती समिती संघटना, पूर्ण भारताच्या संघटना घेऊन तयार केलेली आहे, त्याची मी PDF तुम्हाला, त्याचं निवेदन मी तुम्हाला, जे PM ला लेटर द्यायचं आहे, जागोजागी खासदारांना निवेदन दिले जात आहेत, कारण आता अधिवेशन येणार तेव्हा आपला मुद्दा उचलला जाणार आहे आणि बजेट तर काय आलं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। पण तुम्ही सगळे हसताय, तुम्ही आनंदी आहात,
ते माझं बजेट आहे. तुमची हॅपीनेस, तुमचा आनंद म्हणजे माझं बजेट. मी एवढे पैशांची तुलना लोकांबरोबर करत नाही, कारण पैसे आपण कमवू शकतो, पण लोक कमवायची, तुमच्यासारख्या ताया कमवायच्या मला नशीब लागतं. तर एवढ्या सगळ्या ताया माझ्याबरोबर आहेत आणि आपण सकारात्मक विचार करून नक्कीच मिळून घेणार. तर तायानो, अखिल भारतीय संघटना जी निर्माण केलेली आहे ती आमच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे अध्यक्ष पाटील सर, आधी तर ते आमच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष आहेत, नंतर ते कृती समितीचे अध्यक्ष आहेत. आता अखिल भारतीय संघटनेमध्ये जे निवेदन देत आहेत त्याचे निवेदनाची कॉपी मी सबला ग्रुपला टाकलेली आहे. ज्या भगिनी सबला ग्रुपला जॉईंट आहेत त्यांनी जॉईन करावं, कारण माझ्या मोबाईलमध्ये एवढे कॉन्टॅक्ट नंबर झाले की मी तुमचे नंबर सेव्ह करून ॲड करू शकत नाही. तर दुसऱ्या भगिनी आहेत आपल्या, त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करा, ज्या सबला ग्रुपला जॉईंट आहेत त्यांनी अजून दुसऱ्या भगिनीला जॉईन करावं, लिंक पाठवावं, ही माझी कळकळीची विनंती. कारण हे बघा, सारखं व्हिडिओ बनवणे मला शक्य नाही आहे. रोज नवीन घडामोडी होत असतात, रोज युनियनचे काही ना काही PDF येत असतात, निवेदन येत असतात, ती मी सगळ्या ते ग्रुपमध्ये पाठवत असते आणि तुम्ही त्या वाचायच्या आणि व्यवस्थित वाचायचं. आधी सगळ्यात आधी जे निवेदन आलं, जी PDF आली, त्याचा विषय काय आहे, कशासाठी आहे. आता मी सांगते की आमच्या संघटनेने कोणते कोणते निवेदन आणि PDF मी ग्रुपला टाकलेले आहेत. एक तर अंतर्गत भरतीसाठी मदतनीसच्या, सेविकेच्या भरतीसाठी, दुसरं आहे की सेविकामधून सुपरवायझर घेण्यासाठी, अंतर्गत भरतीसाठी, हे सगळे निवेदन PDF सबला ग्रुपला तुम्ही टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्ही आपल्या सगळ्या मैत्रिणीला जॉईंट करा. आता अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी संघटना ही दिल्ली जाण्याची तयारी करत आहे. नक्कीच तारीख लवकरच लवकर ठरणार आहे, कारण आपल्या तिकडे मेळावा कुंभमेळा चालत आहे आणि सगळ्या ट्रेन वगैरेच आहे. तर लवकरात लवकर आपला आझाद मैदानासारखाच मोठा मोर्चा, धरणं आपलं जंतर मंतरवर होणार आहे. पूर्ण भारतातल्या संघटना त्याच्यात सहभागी होणार आहेत. आणि का व्हायचं आहे, काय करायचं आहे, कशासाठी, कारण आपले एवढे प्रश्न आहेत, हळूहळू प्रश्न सुटत आहेत. हे बघा, कोर्टाच्या तारखा असू द्या, प्रश्न असू द्या. आज मी सांगितलं की मला आई भात करून दे, तर आई सगळ्यांना विचारते मग घरात, तू भात खाणार का, तू भात खाणार का, तू चपाती खाणार. मग जे जास्ती मेजॉरिटी असणार, सगळे बोलले भात खाणार तर आई खिचडी बनवते, सगळे बोलले चपात्या खाणार तर चपाती बनवते. त्याप्रमाणे सगळ्यांना विचारून सगळं एकत्रीकरण करून मग भारतातल्या आधी महाराष्ट्रातल्या पूर्ण संघटना एकत्र करून कृती समिती निर्माण केली. आता भारतातल्या सगळ्या संघटना एकत्र होऊन आम्ही मागच्या वेळेस दिल्लीला गेलो होतो, मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्येच, तेव्हापासूनच तिथे सगळ्या भारतातल्या संघटना आल्या होत्या, तेव्हापासूनच सगळ्या मिटिंगा सुरू होत्या. आणि आता पण सक्सेस झाले की पूर्ण भारतातल्या 26 लाख अंगणवाडी सेविका मदतनीसाला एकत्र सगळ्या संघटना होऊन कसा आपल्याला शासकीय कर्मचारीचा दर्जा मिळवून घ्यायचा आहे ह्याच्यावर लढा होणार आहे. आणि जंतर मंतर दिल्लीचं हादरून आपल्या रणरागिणी सेविका मदतनीस भगिनी लवकरात लवकर टाकणार आहे. त्याची तारीख डिक्लेअर होईल. शक्य असल्यास मी जाईन, कारण माझ्या पाठमध्ये त्रास आहे, मी जास्ती बसू वगैरे शकत नाही, थोडा मला प्रॉब्लेम सुरू आहे. तर मी जाईन का नाही तुम्हाला सांगणार नाही, पण नक्कीच तिकडे सगळ्याची खरी माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि हे बघा, कोणी काय म्हणत असेल की आता शासकीय दर्जा झाला तर मग संघटनेचे दुकान बंद होईल, हे ते सगळं काही लक्ष द्यायचं नाही. कारण कसं आहे माहिती का, संघटना ही खूप मोठ्या झेडपीच्या शिक्षकांची आहे, हेडमास्तरांची आहे, सुपरवायझरांची आहे. त्यांना शासकीय दर्जा काय, त्यांच्या तर खूप मोठे दर्जे, त्यांची संघटना आहे. संघटना नेहमीच लागणार, आपल्याला प्रॉब्लेम असणार, काम करणार म्हणजे समस्या येणार. आपल्या अंगणवाडी सेविकांना अचानक काही कामं दिली येतात, त्याच्यासाठी संघटना आपल्यासाठी ठाम उभी राहते. तर संघटनेचं मानावं तेवढं आभार आहे. आणि लवकरच आपल्याला दिल्ली सरकारकडून आपल्या शासकीय दर्जा घ्यायचा आहे, वेतन वाढवून घ्यायचं आहे, कारण त्यांनी 10 वर्षात आपल्याला 1 रुपया वाढवलेला नाही. तर दिल्लीकडे जायचं आहे. मुंबई तो अंगड़ाई थी, महाराष्ट्र दिल्ली अभी बाकी है, मुंबई तो सिर्फ झाकी है, दिल्ली अभी बाकी है. तर लढायला सुरुवात करा. तुम्ही ज्या संघटनेमध्ये आहेत त्या संघटना तुमच्या पदाधिकाऱ्यांना तुमच्या नक्कीच सांगणार आहेत की कोण कोण दिल्लीला जाणार आहे. त्याच्यामध्ये सहभागी होऊन आपल्याला आपला लढा पूर्ण करायचा आहे. आणि आपल्या मोर्चा स्थगित झालेला होता, थांबवलेला नाही किंवा आपण कुठेच थांबलेलो नाही. जरी काही प्रॉब्लेम असले तर जिल्हा लेवलवर, प्रकल्प लेवलवर जागोजागी मोर्चे होत आहेत. आमच्या सगळ्या सेविका मदतनीस ताई निवेदनं देत आहेत. त्याच्यामध्ये वर्षाताई गायकवाड यांना
निवेदन देऊन झालेलं आहे, सुप्रियाताईंना देऊन झालेलं आहे, अजून खूप खासदारांना निवेदन दिलेले आहे. तर आणि बजेट आपल्याला नाराजीच होता. असू द्या, आपण आपल्या सेविका मदतनीस काय आपण कामामध्ये चुकारूपणा केलेला नाही. सरकारची कामं सगळी कामं करतो. सरकारने विचार करायला पाहिजे. आणि संघटना म्हणजे काय, उठून काय सरकार म्हणजे कोण, एक व्यक्ती नसतं आणि संघटना म्हणजे एक व्यक्ती नसते. म्हणून सगळे एकत्रीकरण करून आपण शिक्षकांची संघटना आहे, सेविका मदतनीसची संघटना आहे. तर रोडवर दगडं मारण्यासाठी आपण काय वेडेफिडे नाही. आणि यूट्यूबवर बोलून व्हॉट्सअपवर बोलून काय मागण्या वगैरे मान्य होत नसेल, असं जर कोण करत असेल तर खूपच चांगलं होईल. दुसऱ्याला नावं ठेवून, दुसऱ्याला वाईट बोलून जर कामं करत असतील तर हे कामं नक्कीच चुकीचे आहेत. कारण दुसऱ्याला वाईट बोलून आपण कधी मोठं होत नाही. आणि जे सक्सेसफुल लोक असतात ना, जे चांगली लोक असतात ना, तुम्ही कधी ऐकलं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुणाला वाईट बोललं, महात्मा गांधींनी कुणाला वाईट बोललं, किंवा कोणी थोर व्यक्तींनी कुणाला वाईट बोललं. कुणाला वाईट कोण बोलतं, जे बराबरी करू शकत नाहीत ना ते बदनामी सुरू करतात. म्हणून बराबरी करावी आणि कामामध्ये बराबरी करावी, नुसतं ओरडून फरडून. आणि आता काय अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणजे एवढ्या वेळा खोळ्या बुड्या नाहीत, सगळं विचार करतात. 1 रुपया जरी आम्ही कुणाला दिलं तर आम्हाला पण माहिती आहे आमचा 1 रुपया कुठं जात आहे, त्याचा खर्च काय होतं आहे. तर ह्या सगळ्या फुलतापाला तुम्ही बळी पडू नका. आणि डोळे उघडे जसे ठेवलेत तसे कान पण उघडे ठेवा. ऐकायला बघायला एंटरटेनमेंट म्हणून खूप छान मज्जा वाटते. पण प्रत्यक्षात कोण कामं करतं आहे, कुणाचे PDF येत आहेत, कोणत्या संघटना आहेत, काय कामं करतात. मला तर गर्व आहे माझ्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघावर, नंतर कृती समिती आणि आता अखिल भारतीय संघटनावर. तुम्ही बघा कोणत्या संघटनेत, कोणत्या संघटनेचे सभासद आहेत. बोलायला शिका. मी नाही बोलत की संघटनेत पण सगळेच एखादे सगळीकडेच वाईट प्रकृतीची माणसं सगळीकडे असतात, चांगली पण सगळीकडे असतात. चांगली माणसं गप बसली की वाईट लोकांना वाव येतो. म्हणून अशा लोकांना उत्तर देण्यासाठी आम्ही आहोत. आणि उगाच आपल्याच बायकांमध्ये, आपल्याच अंगणवाडी सेविकामध्ये आपापसात भांडणं लावून मी थोर तू लहान असं जर होत असेल तर हे चुकीचं आहे. शक्यतो आपल्या हे सेविका मदतनीस करत नाहीत. व्हिडिओवर जे कमेंट टाकतात तर मला वाटतं की ही पुरुष मंडळांची कामं नाहीत. आपण महिला व बालविकास प्रकल्पामध्ये काम करतो तरी ते पुरुष जे कमेंट टाकतात, पुरुष जे जॉईंट होतात, पुरुष जे बोलतात त्यांना काय ह्याच्यामध्ये गरज नाही. हा समजा त्यांच्या घरची एखादी सेविका मदतनीस जर असेल आणि त्यांचे भाऊ किंवा मिस्टर किंवा मुले बोलत असतात पण ठीक आहे. पण उगाच कोणत्या तरी पुरुषांनी उठून काहीतरी कमेंट करावं. त्यांना अंगणवाडीविषयी काय माहिती, अंगणवाडी म्हणजे काय आहे, बालविकास प्रकल्प म्हणजे काय, त्याची माहिती त्यांनी आधी घ्यावी. आणि नंतर मग ते कमेंट करतात, बोलतात ते सगळं. आणि हे चॅनल बंद झालं, ते चॅनल. आमचा जो उद्देश आहे तो खूप चांगला आहे. हे बघा, आम्ही पुष्पाताई मोरेंचे व्हिडिओ बघून काम शिकतो आहे. आणि कामासाठी तुम्हाला प्रोत्साहन कसं भेटावं ते माझे व्हिडिओ तुम्ही बघत जा. नक्कीच आमच्या पुष्पाताईच्या आणि माझ्यामध्ये बोलणं झालेलं आहे. त्यांनी कामाचे व्हिडिओ टाकतात. त्यांनी ते काम करण्यासाठी तुम्ही थकू नये, तुमचा मूड खराब होऊ नये, तुम्हाला प्रोत्साहन कसं मिळावं, तुम्ही कसं नेहमी टवटवीत राहावं, त्याच्यासाठी माझे व्हिडिओ बघत जा. पण मी पण टवटवीत आहे, मी पण तुमच्यासारखी सेविका आहे. जेवढे प्रॉब्लेम तुम्हाला आहेत तेवढेच मला पण येतात. पण त्या प्रॉब्लेममधून मी कशी पुढं जाते आणि तुम्हाला पण सगळ्यांना कशी पुढं घेऊन जाणार आणि तुमचं मानसिक संतुलन आहे ते कधीच बिघडू नाही देणार. म्हणून माझे व्हिडिओ बघत जा. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपण कोण आहेत. जर चालत्या गाडीमधून आजकाल आहे ना आपल्या अंगणवाडी सेविकांना ऑफिस जायची अंगणवाडी जायची खूप घाई असते. मॅडमनी मागितली माहिती, हे मॅडम काय तुमच्याकडे तुम्हाला काय सुरी घेऊन उभे आहे का हो तुमचा गळा कापायला? मग कशाला एवढी धावपळ करता? काय गरज आहे? आरामात जर तुम्हाला माहिती मागितली तर कोणती माहिती अर्जंट अर्ध्या तासात कोणती सेविका मदतनीस देऊ शकत नाही. एवढ्या एक्सपर्ट असतील तर मग काहीतरी चुकीची माहिती आपल्याकडून जाऊ नये म्हणून आपण चांगलीच कामं करतो. तर निवांत मॅडमला बोलायचं, मॅडम मी आता अंगणवाडीत आहे, मी मस्टर रोड पोहोचेल, सही करेल, अंगणवाडी चालवेल, त्याच्यानंतर बसून सगळी माहिती गोळा करून तुम्हाला देईल. झालं काय? सुपरवायझरला तुम्ही समजावून सांगितलं, मुख्य सेविकाला, ती पण आपल्यासारखी स्त्रीच आहे, त्यांना पण कामाचे प्रेशर आहेत. 10 बीट आणि 3 मुख्य सेविका, 2 मुख्य सेविका काय करणार? जर त्यांनी कामं नाही केली तर आपलं मानधन कसं वेळेवर निघणार? व ही सगळी कामं आहेत, बरोबर. तर मग कुणाला दोष देण्यापेक्षा आपल्या मनाला शांत ठेवून, डोक्यावर साखर,
तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून शांत मनाने काम करा. हे बघा, पैसे किती कमवले, वेतन वांदण किती वाढलं, पण तुमचा जीव, तुमची तब्येत, तुमचं आरोग्य जर ठीक नसेल तर ते सगळे पैसे घेऊन काय करायचं आहे तुम्हाला, याचा विचार करा. म्हणून आधी आरोग्याकडे, आहाराकडे लक्ष देत जा, झोप व्यवस्थित घेत जा, एवढं टेन्शन घेत जाऊ नको. कितीतरी सेविका आज अंगणवाडी कर्मचारी टेन्शन घेतात, हे नाही झालं तर काय करायचं. लेक लाडकी योजना ठीक आहे, एरियामध्ये लाभार्थी तयार होत नाहीत, डॉक्युमेंट्स बनवत नाहीत, लाभार्थ्याकडून लिहून घ्यायचं, ऑफिसला द्यायचं. एवढं घाबरायची त्याच्यात काय गरज आहे, स्वतःच्या जीवाला मारायची, आटापिटा करायची. कितीतरी सेविका मदतनीस ब्लड प्रेशर आणि डायबिटीस आणि अचानक मृत्यू, उन्हामध्ये फिरणं, टेन्शन घेणं कशाला. जीव आहे तर सगळं आहे. आप मेलं जग बुडालं, काय करायचं आपल्याला. 26,000 काय 50,000 जरी झाली पगार ना आपणच आजारी पडलो आणि रोज औषध गोळ्या खातोय, मरतोय, तर ते पैसे घेऊन काय करायचं. आणि 13,000 आणि 15,000मध्ये 1,000 आपल्याला नाही, ते सुखाचे पैसे आहेत, आपले मेहनतीचे आहेत, आपल्या कष्टाचे आहेत. म्हणून एवढं टेन्शन तुम्ही घेत जाऊ नका. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्हाला जी संघटना आवडते त्याला जॉईंट व्हा, ज्यांचे विचार चांगले वाटतात त्यांचं ऐका, सगळ्यांचं ऐका, आणि तुम्हाला सगळं माहिती आहे काय करायचं आणि काय नाही, कोण काम करू शकतं, कोण तुमचं यूट्यूबवर मानधन वाढत नसतं, वेतन करत नसतं, आणि कोण व्हॉट्सअप करून तुम्हाला लाईव्ह वगैरे करून तुम्हाला काही करत नसतं. तर तुम्ही बोलायचं, कोणी जर बोलत असेल मानधन वाढवून देणार कधी आणि कसं, प्रश्न विचारा. कोण जर बोलत असेल शासकीय दर्जा देणार कधी आणि कसा, प्रश्न विचारा. कोण बोलत असेल तुमचं असं करणार, तसं करणार, हे करणार, तर ताई कसं, कधी, कोण कसं, कधी करणार, प्रश्न विचारा. कारण मला तुम्ही प्रश्न विचारताना मी सांगते, संघटनेचा पाठपुरावा असतो, प्रयत्न असतो. संघटना काय शासनाच्या डोक्यात दगड घालत नसते जाऊन, आणि शासन काय संघटनेला सगळंच लगे आयतं करून देत नसतं. त्याच्यासाठी खूप लढावं लागतं. ह्या महाराष्ट्रात सिंधुताई सतपाल सांगून गेल्या, ज्या महान समाजसेविका, आम्ही त्यांच्या पायाची धूळसुद्धा नाही, तर त्या आणि आम्ही आमच्या कामाचे मानधन घेतो, त्या फुकट करत होत्या, अनाथेची आई, आणि ती बोलून गेलेली आहे. त्यांचं ब्रीद वाक्य लक्षात ठेवा, ह्या महाराष्ट्रात लढल्याशिवाय अधिकार भेटत नाही आणि मेल्याशिवाय नाव होत नाही. तर मरायचं का लढायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. कोणी काय बोललं तर तिचे ते म्हणतात ना, मेंढ्या शेळ्या घेऊन जातं, एक शेळी पाण्यात कुदली, उडी मारली की सगळ्या शेळ्या तिच्या मागं. ते पाणी किती खोल आहे, काय आहे, हे सगळा विचार नाही करायचा. 45 वर्षांनी जी लोक काम करतात त्यांच्यावर विश्वास न ठेवता, नवीन ही आता आलेली झुडपं, भारुडं, छत्र्या उगवल्यात, पावसाळा आला की छत्र्या उगवतात, नंतर गायब होतात. आम्ही पण जाऊ द्या, कुणाचे उत्तर द्यायचं नाही. बोलताना जरा शब्द नीट वापरावे, देवाने टोन नीट दिलं आहे. मी सगळ्यांनासाठी बोलत नाही, जे बोलतात वाकडं तिकडं त्यांना बोलते, आणि उत्तर द्यायची पूर्णपणे ताकद आहे आणि देणार, पण नेहमीच ऐकून घेणार नाही. तर बोलताना निशब्द वापरावे. तुम्ही तुमची कामं करा. तुम्हाला काम करण्याचा ह्या भारतात संविधान आहे, बोलण्याचा, जगण्याचा स्वतंत्रपणे सगळ्याला अधिकार आहे. पण दुसऱ्याला बोलण्याचा, कितपत शब्द वापरण्याचा, याचा अधिकार कुणाला कोणी दिलेला नाही. मी कुणाचं नाव घेत नाही, माझंही कोणी नाव घेत नाही. चुकीचे शब्द वडीलधाऱ्या माणसांना वापरून जर कोण असं वाईट वक्त बोलत असेल तर, आणि तुम्ही एंटरटेनमेंट म्हणून ऐकत असेल तर, आत्तापर्यंत कुणी काम केली, कुणामुळे मानधन पास झालं, कुणी ग्रॅज्युएटीसाठी केस टाकली आहे, कोण शासकीय दर्जासाठी कोर्टात लढत आहे, आणि कोण पाठपुरावे घेत आहे, कोण जात आहे शासनाच्या दारात, कोण निवेदन देत आहे, कोणत्या मंत्र्याला कोण भेटत आहे, हे सगळे तुम्हाला समजत नाही. तुम्ही सगळ्या सेविका आहात, शहाण्या सुरते आहात. मग कुणाचे ऐकून आपण काय एवढे वेडे आहेत का? कोणत्या संघटनेचं निवेदन पोहोचलेलं आहे, खासदारांना जरा निवेदन वाचा. जे बोलतात ना आम्ही करून देणार, त्यांना विचारा तुमचं निवेदन कुठे आहे, कोणत्या खासदाराला निवेदन दिलं, कोणत्या मंत्र्याला तुम्ही जाऊन भेटलात, त्याची फोटो, त्याची माहिती आम्हाला टाका, आम्ही टाकतो. आमची संघटना सुप्रियाताई सुळेंना भेटलेली आहे, आमची संघटना वर्षाताई गायकवाडना भेटलेली आहे, आमच्या संघटनेनं राहुल गांधी यांना सुद्धा लेटर दिलेलं आहे, आमच्या संघटनेला सगळ्या
मंत्र्यांना वगैरे लेटर देऊन भेटत आहेत, बोलत आहेत. आणि आपले जे भारताचे बालविकास मंत्री आहेत अन्नपूर्णाताई, त्यांच्याकडे पण लेटर देऊन त्यांना जंतर मंतरवर धरणे धरून बोलणार आहेत. तर असे कोणत्या संघटनेने तयारी केली आहे त्या संघटनेनं पुढे येऊन नाव सांगावं आणि मला नक्कीच त्यांचा गर्व होईल. आणि काय तरी उगाच बडबडावं म्हणून बोलायचं की दुसऱ्यांची आता व्हिडिओ येत नाही, चॅनल बंद झाले, पोटासाठी करते. अरे पोटासाठीच गावाहून मुंबईला आलेली आहे, ठामपणे सांगते. मी काय टाईमपास करायला आलेली नाही. पोट भरत नाही म्हणूनच काम करत आहोत, पोटासाठीच करत आहोत. आणि हे खरं आहे. तर पोटासाठीच करणार, पण हक्काचं घेणार, इमानदारीचं घेणार आणि मेहनतीचं घेणार. असं बायकाला फसून उल्लू बनवून कोण किती कुणाचं काय लुबाडून खातं आहे सगळं सगळ्यांना माहिती आहे. म्हणून त्या बरबरडणाऱ्या लोकांकडे लक्ष न देता काम करणाऱ्यांकडे लक्ष द्या. मला तुम्हाला बोलायचं, तुम्हाला जी संघटना आवडते त्याचे मेंबर व्हा. जे तुम्हाला जिथं चुकीचं वाटतं तिथे बोला. पण मी काय संघटनेची स्पीकर नाही, संघटनेची मी अध्यक्ष नाही, किंवा संघटनेची मी सरचिटणीस नाही की मी सगळा डिसिजन आणि निर्णय घ्यायला. मी एक छोटीशी शिपाई आहे, सैनिक आहे, कार्यकर्ती आहे. अजून मी संघटनेत शिकत आहे. तर मी अधिकार, ज्यांनी अध्यक्ष आहेत ज्या संघटनेचे, ते खूप मोठ्या मोठ्या बाता यूट्यूबवर चॅनलवर करतात. त्यांनी निर्णय घेऊन लगेच करावे ना सगळी कामं. मोठ्या मोठं बोलायला यूट्यूबवर येतं का फक्त? कशाला? म्हणजे काय तुम्हाला काय साध्य करायचं आहे? आपल्याच लोकांना, आपल्याच अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना बोलणे. जर आम्ही सेविका मदतनीस ताई वाईट आहात तर मग तुम्ही आमच्यासाठी काम करताय का? सगळ्याच वाईट आहेत का? कारण 80% तर सगळ्या संघटनेला जोडलेलेच आहेत. मग सगळ्या वाईट आहेत तर मग तुम्ही कुणासाठी काम करताय, कुणाला बोलताय याचं भान ठेवावं. जे बोलतं त्याला मी प्रश्नाचं उत्तर देते. कारण माझ्या नावासहित ग्रुपमध्ये PDF आणि ही अशी तशी, हे बघा, मला काय तसल्या लोकांकडे लक्ष द्यायची गरज नाही. ते तुम्हाला पण समजतं कोण कसं आहे आणि कसं नाही, म्हणून तुम्ही एवढ्या वेळेला नाहीत. तर हे सगळ्या गोष्टीकडे लक्ष देता न देता काम कोण करते, प्रॅक्टिकल काम करण्यात आणि नुसतं बोलण्यात खूप फरक असतं. मी तुम्हाला 10 वेळेस सांगते, मी कधीच यूट्यूबवर तुमचा पगार वाढवू शकत नाही, कधीच मी तुमचं व्हॉट्सअपवर तुमचं काम करून देऊ शकत नाही. यूट्यूबवर फक्त मी तुम्हाला माहिती देऊ शकते आणि तुमच्यासाठी संघटनेकडे प्रयत्न करू शकते. तुम्ही जे कमेंट्स करता त्याची विनंती करू शकते. कुणाला ऑर्डर द्यायला कोणी कोणाचे नौकर बसलेले आहेत काय? ते काय पगार देतात का सगळ्यांना म्हणजे बोलायला? आणि काय वेळ आहेत का? संघटनाला उचलून पैसे देतात, संघटना खातात, हे करतात ते करतात. अंगणवाडी सेविका मदतनीस वेळे आहेत का? 20-20 रुपये जर काढायचे असले तरी विचार करतात. कारण त्यांच्याकडे नसतं. आपल्या ज्यांच्याकडे आहेत ते देतात. तर कोणता हॉल कार्यक्रम असला तरी आम्ही सेविका मदतनीसकडून एक छोटं कॉन्ट्रीब्युशन घेऊन, आम्ही कोणीतरी नेता मंडळीकडून, कोणीतरी संस्थेकडून घेऊन मोठे मोठे कार्यक्रम करतो. आमच्या सेविका मदतनीसला पैशासाठी आम्ही कधी त्रास देत नाही. कोणत्याही सेविका मदतनीसने आमच्या सांगावं की आमचे एवढे पैसे यांनी घेतले, त्यांनी घेतले, असं झालं तसं झालं. काही स्वतःकडे काही काम नाही तर काय मुद्दा म्हणून काहीतरी बडबडत बसणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आणि तुम्हाला जर लक्ष द्यायचं असलं तर द्या, आम्हाला काही फरक पडणार नाही. जर संघटनेमध्ये किती मेंबर असावे, किती सभासद असावे, त्याच्याप्रमाणे केसचा तुमचा निर्णय होणार. तर तुम्हाला बघायचं आहे की तो निर्णय घेण्यासाठी आपल्याला कसं सभासद व्हायचं, कसं राहायचं टिकून. आणि कोण पण आमच्या संघटनेमधून कुणावर कुणाची जबरदस्ती करत नाहीत. 80-80, 85-85 म्हाताऱ्या माणसांना ते तरुणासारखी कामं करतात. त्यांना वाईट वक्त बोलण्याचा कुणाला काय अधिकार नाही. आणि फक्त नावं घेऊन बोलावं आणि मग बघा ह्यांची नाही जी भासडली तर मग सांगावं. कारण सेविका मदतनीस आहात तर तुम्ही सेविका मदतनीसप्रमाणे तुमच्या जी लोक कमेंट करतात, माझ्या सेविका मदतनीस ताई असले कमेंट नाहीत करणार. वाईट वक्ते कमेंट करणं, वाईट वक्त बोलणं. जसं माझं नाव घेतलं जात नाही तसं मी पण नाव कुणाचं घेत नाही. पण सारखं ते संघटनेचे दलाल हे शब्द वापरणे. कोण दलाल आहे, कुणाचे दलाल आहेत? जर सेविका मदतनीस सगळ्या दलाल आहेत तर तुम्ही कोण आहेत? मग दलालाचे सरदार आहेत का? बोलणाऱ्यांनाच मी उत्तर देते बरोबर. आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आणि म्हणजे जुन्या संघटना आहे त्यारे संघटनेचं नाव घ्यायचं सरळ आणि बोलायचं. कशाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात? आपण यूट्यूबवर आपलं चांगलं काम करावं. नेहमी त्याच गोष्टी. आता आमच्या संघटनेच्या तुम्ही ह्याचं नावसुद्धा घेताय तुम्ही,
आणि मग करणाऱ्या भगिनींनी कशाला असली कामं करावी. जर तुम्ही प्रेमाने काही भेटवस्तू दिले तर त्याचा प्रचार करून आमच्या संघटनेत एक फुलाची पाकळीसुद्धा आमच्या सेविका मदतनीस करून कधी घेतली जात नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बंद करून स्वतःच्या कामाकडे लक्ष द्यावा. करा तुम्ही तुमची संघटना मोठी, खूप चांगलं काम करा, पण लोकांना वाईट बोलून काम होतं का? शासनाला बोला ना, शासनाच्या दारात जाऊन बसा ना, हिंमत आहे तर जा ना. तुम्हाला मंत्र्याला काय बोलायचं, मंत्र्याला नाव घेऊन बोलायचं का? एवढी अक्कल नसणाऱ्या लोकांनी मोठ्या मोठ्या गोष्टी करू नये आणि दुसऱ्यांच्यावर टीका करू नये. स्वतः काम करावं. टीका करून संघटना चालत असते का? यूट्यूबवर संघटना चालतात का? आमच्याबरोबर आमच्या संघटनेत धोका करून निघून जाऊन आमच्या विरोधात बोलणाऱ्यांना बरोबर धडा मिळतो आणि पुढं कशी ती आमच्या संघटनेत राहून एका मातीच्या गोळ्याप्रमाणे आमच्याकडे राहून नंतर त्याचं पक्के मडकं होऊन ते मडकं पुढं जाऊन टिचकलेलं आहे हे आम्हाला माहिती आहे. तर त्या टिचकलेल्या मडक्यामध्ये ना कोणी पाणी भरतं ना त्याला वापरतं. मग टिचकलेलं मडकं कुठं असतं माहिती का तुम्हाला? ते असतं स्मशानात पडलेलं. आणि ते स्मशानात पडलेले मडक्याने एवढ्या उड्या मारू नये, एवढंच माझं सांगणं आहे. आणि जर उत्तर द्यायचं असलं तर मला पर्सनल कॉल करून उत्तर द्यावा की आमच्याच संघटनेकडून शिकून आमचे व्हिडिओ बघून शिकून आम्हालाच शिकवायला इथे काय आम्ही वेडे बसलेले ना. हे बघा, मी कोणती संघटनेची काय, माझ्यासुद्धा संघटनेची स्पीकर नाही किंवा मला तो अधिकार नाही आहे बोलायचा. जर कृती समिती आहे तर सगळ्या संघटनेतले प्रवक्ते बोलतील. आता अखिल भारतीय महाराष्ट्रची काय, भारतातली पूर्ण ती संघटना आहे, ते लोक बोलतील. मी फक्त तुम्हाला माहिती देते. निर्णय तुम्ही घ्यायचा असतो आणि तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला प्रश्न विचार असतो. मी व्हिडिओ केला म्हणून मला तुम्ही स्टे उठवा, हे करा. अरे प्रयत्न सगळे काय, PDF चालू आहेत, लेटर चालू आहेत, निवेदनं देत आहोत आणि पाठपुरावा करत आहोत. प्रत्येक आठवड्याला आयुक्तालयात जाऊन बसतात आमच्या संघटनेचे पदाधिकारी. दिवस दिवस चपला आपलं घासतात आणि तेव्हा प्रसिद्धी घेतात, तेव्हा फुलं त्यांच्यावर फेकली जातात. यूट्यूबवर बसून यूट्यूबमधूनच फुलं मिळतील फक्त आणि यूट्यूबवरूनच पगार मिळणार आहे का अंगणवाडी सेविका मदतनीसला? तर आपल्यासाठी स्वतःसाठी काम करावं. हे बघा, गर्व आहे मला पुष्पाताई मोरेंचा. कसे व्हिडिओ त्यांचे आज रात्रंदिवस बघून आमच्या सेविका मदतनीस कामं शिकतात. तुम्हाला काय सांगायचं, बालविकास प्रकल्प अधिकारीसुद्धा त्यांचे व्हिडिओ शेअर करतात. आनंदाची गर्वाची गोष्ट आहे की माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस एवढे चांगले व्हिडिओ बनवतात. बडबड गीत करणारे बडबड गीतची व्हिडिओ बनवतात, रील्स बनवतात. खूप छान छान व्हिडिओ माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस बनवतात. पण आमच्याचमधून निघून गेलेली एक आमच्याच संघटनेत एवढे वर्ष राहून आता नवीन संघटना काढून आम्हाला शिकवणारी ना, हे सगळं बोलू नये टिचकलेल्या मडक्यानं. म्हणून वाईट वाटतं. आमच्याच संघटनेनं, आमच्या वडीलधाऱ्या माणसांनी आमच्या संघटनेच्या मोठ्या मन करून तुम्हाला घडवलं. तुम्ही शेवटी बाहेर निघून वेगळी संघटना काढून अशी बरबरट बसून चुकीची मार्गदर्शन करा. तुम्ही काम नक्कीच करा. त्याच्यासाठी काय नाही, 20-22 संघटना आहेत पूर्ण महाराष्ट्रात. आता पूर्ण भारतात कितीतरी संघटना झाल्यात. पण संघटनेचं काम काय असतं की आपल्याच संघटनेतल्या असणाऱ्या सेविका मदतनीसला काहीतरी उलटसुलट बोलणं असतं का काम? नाही ताई, असं नसतं. म्हणून आपल्या सेविका ताई मदतनीसनी पण काय काम आहे, कोण काम करतं याच्यावर लक्ष द्यावं. तुम्हाला कोणी कसली जबरदस्ती करत नाही. आमच्या इकडे तर असं काही होत नाही कोणावर जोर जबरदस्ती. जर कोणावर जोर जबरदस्ती करत असतील तर त्यांचं नाव नक्कीच मला कमेंटमध्ये टाका. व्हॉट्सअप माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावर टाका, ग्रुपमध्ये टाका आणि आपण सगळ्या मिळून त्यांना धडा शिकवू. ती संघटनेतल्या असू द्या, ऑफिसच्या असू द्या, कोणी असू द्या. आपली एकजुटता असणार तर आपण कुणालाही बरोबर करू शकतात. एवढ्या मोठ्या बलाढ्य नागाला छोट्या छोट्या मुंग्या नष्ट करून टाकतात. तर मुंग्याची ताकद काय असते त्या नागालासुद्धा माहिती आहे. तशी किती नागं येऊ द्या आपल्यासमोर, नागरूपी दुष्ट लोक येऊ द्या, आपण त्यांचा काटा काढायचाच आहे. आता आपल्याला दिल्लीला जायचं आहे. दिल्लीची सकारात्मक विचार करा. सगळ्यांनी संकल्पना करा की आपण दिल्लीवरून जर आपल्या संघटनेचे सगळे पदाधिकारी GR घेऊनच उठतील आणि चांगला आपल्याला शासकीय दर्जा मिळणार आणि 26,000 सेविकेला
आणि 20,000 मदतनीसला घ्यायचा आपला हा निर्णय घेऊन उठावा. हेच आपण मार्चपर्यंत होईल असं सगळ्यांनी सकारात्मक विचार करा आणि दिल्लीकडे वळायचं आहे. आणि नक्कीच माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही पुढं सगळ्यांना पाठवा. आणि मला याच्यामध्ये कुणाचं मन दुखवायचं नव्हतं, कुणाला वाईट बोलायचं नव्हतं, पण आमच्या संघटनेत 10-10, 12-12 वर्ष राहून मग आमच्याच संघटनेला वाईट बोलल्यावर थोडं वाईट वाटतं आणि मी ॲक्शन घेत असते. मी नुसती बोलत नसते. मला काय करायचं काय नाही ही मी सगळं मग करून दाखवेन. तर उगाच काहीतरी बडबड येण्यासारखं करून ते निवेदन आणि ग्रुपमध्ये लिहून पाठवायचं, हे असे आहेत ते असे आहेत, हेही सगळी कामं करायला मला वेळ नसतो. आणि मी कुणाच्या असल्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि मी असले व्हिडिओसुद्धा बघत नाही. माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस जे व्हिडिओ बनवतात तेच मी बघते. मला दुसऱ्या यूट्यूबवरमध्ये काय इंटरेस्ट नाही आणि मी त्यांचे व्हिडिओ बघत नाही, कारण ते आपल्याकडून माहिती चोरून घेऊन व्हिडिओ बनवतात. मग त्या बाहेरच्या लोकांचे कसले व्हिडिओ कशाला बघायचे, कसला वेळ वाया घालवायचा. आणि आपल्या सेविका मदतनीस जे व्हिडिओ बनवतात ते बघा ना तुम्ही. बडबड गीतांचा आहे, पोषण ट्रॅकरचं आहे, संघटनेचे व्हिडिओ बनवतात बघा. त्याच्यामधून काही ना काही शिका. बरोबर वाटलं तुम्हाला तर तुम्ही जुळा, नाही वाटलं तर प्रश्नाला उत्तर करा, बोला. सगळ्या आपल्या सेविका मदतनीस जे व्हिडिओ बनवतात त्यांचा काही ना काही तरी म्हणजे मनात काहीतरी दुःख असतं, काहीतरी वेदना झालेल्या असतात, काहीतरी चुकीचं झालेलं असतं म्हणूनच बोलतात. पण आपण आपापसात एक दुसऱ्याला वाईट बोलायचं नाही. जे करतात बघा चुकीचं त्यांना ते बोलतात. आता मी सगळ्यांची व्हिडिओ बघते, जर मला वेळ मिळाला तर माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंचं. मी दुसऱ्या यूट्यूबरच्या अंगणवाडीविषयी व्हिडिओ बघत नाही, कारण जे अंगणवाडी सेविका मदतनीस आपल्या व्हिडिओ बनवतात त्यांच्याकडून ते चोरून बनवलेले व्हिडिओ असतात. सगळ्यांच्या स्क्रिप्ट असतात. आपल्या अंगणवाडी ताई सेविका मदतनीसच्या ताईच्या व्हिडिओमधली ती स्क्रिप्ट असतात. मी याच्या बाहेरच्या यूट्यूबरचे 1-2 व्हिडिओ बघितले आणि मला ते काय आवडलेले नाही. आणि तुम्हीसुद्धा आपला वेळ वाया घालवत जाऊ नका. मी म्हणत नाही की फक्त माझा व्हिडिओ बघा तुम्ही, मीच लई शाणी आहे. आपल्या अंगणवाडी सेविका कोणी असू द्या त्यांचे व्हिडिओ बघा. काही ना काही ते शिकवणारच आणि चांगलंच असणार त्याच्यामध्ये. हा राग आहे, द्वेष आहे तर वाईट बोलणारच. पण मला वाटतं की सगळ्याला कुणाचं वाईट बोलण्यापेक्षा शासनाशी भांडावं, आपापसात भांडण्यापेक्षा. ती कोणती संघटना असू द्या, संघटनेचे पदाधिकारी असू द्या ना तर कोणी असू द्या. आणि याच्यामध्ये आपल्याला कुणासाठी कुणाचा राग नाही, कारण सगळे आपण एकमेकासाठी झटत आहोत, काम करत आहोत. फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सगळ्या अंगणवाडी सेविका एक दुसऱ्यासाठी झटत आहेत. आणि ह्या प्रेमामुळे आपलं एवढं चांगलं कुटुंब बनलेलं आहे, सगळ्या एकत्र आहेत. मी कधीच ऐकलं नाही की कोणत्या सेविका मदतनीस आपापसात एक वाईट लोकाला बोललं. अरे चलत्या गाडीतून जी चलते उतरते ती काम करणारी महिला असते, मग तिला घाई असते, ती घरी जाते. गाडी थांबल्यावर कुणाचं टेन्शन न घेता आरामात उतरते, ती काम करणारी नोकरी करणारी बाई असते, बरोबर. पण पूर्ण गाडीचा डब्बा रिकामा झाल्यावर सगळीकडे चेक करून सगळे सुरक्षित उतरले का नाही मग मागून उतरणारी ती म्हणजे नेहमी अंगणवाडी ताई असते. हे लक्षात ठेवा. मी खूप जागी ट्रेनमध्ये गाड्यामध्ये बघितलेलं आहे. सगळ्याकडे लक्ष असतं. जर गाडीमध्ये बाळ असलं ते बाळ का रडतं, गरोदर स्त्री असली तर आपल्याला ही सल्ले द्यायची सवय झालेली. आता आपण मोबाईलसारखे म्हणतात ना, ते मोबाईल जागोजागी कसा असतो तसे अंगणवाडी सेविका मदतनीस ताई पसरलेले आहेत आणि जागोजागी पण सगळं समाजकार्य करत आहेत, चांगलं काम करत आहेत. असंच चांगलं काम करत राहा. आणि आपल्या लाडली बहीण योजनेचे पैसे जे 50-50 रुपये फॉर्मचे होते अजूनसुद्धा आपल्याला आलेले नाहीत. त्याचंसुद्धा निवेदन पाठपुराव्याचं काढलेलं आहे, PDF. परत लेक लाडकी योजना याच्यावर आमच्या कर्मचाऱ्यांना सक्ती करून याचेसुद्धा लेटर काढत आहेत. आणि ते शेतामध्ये काम करण्यासाठी सर्वेसाठी काहीतरी आपल्या अंगणवाडी सेविकांना बोलवलं होतं, तर त्याच्यासाठीसुद्धा त्याच्या कामावर त्यांनी थांबावं म्हणून त्याच्यासाठीसुद्धा लेटर काढलेले आहेत. तर अशा नवीन घडामोडी रोज न रोज काहीतरी होतात आहे आणि रोज समस्या निघणार. आपल्याला 1 लाख पगार झाला तरी समस्या कामामध्ये असणारच, कारण ॲडव्हान्स टेक्निकली सगळी काम
कामं होत आहेत. माझं एवढंच तुम्हाला म्हणणं आहे की जिथे तुमचे पैसे निघतात, आता बघा 2000 खर्च वर्षाला येतो, त्याच्यावर पुष्पाताईनं खूप छान व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघा, त्याच्याप्रमाणे शिका. जिथे तुमचे पैसे शासनाकडून येतात, पैसे तुम्ही खर्च करता, ती रजिस्टर, ती माहिती व्यवस्थित लिहून ठेवत जा. मोबाईल दिला आहे, रिचार्ज करून दिला आहे, म्हणजे काम करणं आपल्याला गरजेचं आहे. 24 तासातून अर्धा तास मोबाईल हातात असला तर 10 मिनिटात मोबाईलमधली कामं होऊन जातात. टेक्निकल प्रॉब्लेम आला ते वेगळं आहे, नेटवर्कचा इश्यू आहे, ते सगळं लिहून ठेवायचं. पण रोज 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 तेच प्रश्न ते आमच्याकडे त्याला म्हणतात की शेंबडात माशी घोटाळ्यासारखे घोटाळायचं नाही. त्याच्यामधून वाट काढायची, पुढं निघायचं, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा, भाग नाही घ्यायचा, पळवाटा नाही काढायचा, आपल्याला भाग घेऊन आपल्याला ही कामं करायची आहेत आणि निर्णय चांगला घ्यायचा. आणि आपण सगळ्यांनी मिळून चांगला विचार केला तर आपलं चांगलंच होईल ना तायांनो. मग आपल्याला घ्यायचं का नाही 26,000? नक्कीच घ्यायचं आहे. शासकीय दर्जा घ्यायचा आहे तर मग चलो दिल्लीला जायची तयारी करत आहोत. लवकरच दिल्लीवरून तुम्हाला सगळ्या गल्लीतली न्यूज, दिल्लीवरून गल्लीतली न्यूज दाखवणार आहे. त्याच्यामध्ये कोण संघटना सहभागी होणार आहेत, काय निर्णय घेऊन उठणार आहेत, सगळ्या घडामोडी सुरू आहेत. लवकरच तारीखसुद्धा डिक्लेअर होईल आणि मी तुम्हाला ह्याची सगळी माहिती देणार आहे. तर तायांनो, मी शनिवारी माफ करा व्हिडिओ नव्हता बनवला, प्रॉब्लेम होता म्हणून. तर मी आज तुम्हाला व्हिडिओ बनवणारा, व्हिडिओ सगळ्यांना शेअर करत जा. मला खूप आनंद होतो, जास्तीत जास्त तायांनी व्हिडिओ सबस्क्राईब केला, आपलं कुटुंब वाढवत आहे. आणि सगळ्यांचे व्हिडिओ बघा, आपल्या अंगणवाडीत सेविकाताईंचे आणि पुष्पाताई मोरे सारखं कामाचे व्हिडिओ टाकतात. तर थोडं एंटरटेनमेंटसाठी म्हणजे तुम्हाला टाईमपास, हास्य, मस्ती, मजाकसाठी माझ्या व्हिडिओकडे वळायचं. कामाची गोडी लागते, काम तर करावंच लागणार आहे. आपल्याला कामावर प्रेम करायचं आहे, काम सोपं होणार. तर पुष्पाताईच्या व्हिडिओच्या माध्यमातून काम सोपं झालेलं आहे, तर होणारच आहे. आणि मी जेव्हा यूट्यूबवर बोलते तर तुमची अंगणवाडी सेविकाताई म्हणून बोलते. तर तुम्ही असं नका समज जाऊ की ही संघटनेची पदाधिकारी किंवा संघटनेकडून काही पाठपुरा घेऊन बोलते. नक्कीच नाही. मला कुठे वाईट वाटलं तर मी संघटनेत पण बोलते, म्हणून कधीच वाईट वाटून घ्यायचं नाही. ताई, आनंदी राहा. दुःखी राहून रडून करून काय होणार आहे? आपल्या शरीरावर त्रास होणार आहे, आपल्या डोक्यावर आपल्याला मानसिक त्रास होणार आहे. कुणाला काय फरक पडणार नाही. वरूनच खालीपर्यंत सगळं सिस्टमच तसं झालेलं आहे, प्रोग्रामिंग झालेली आहे. सगळं मोबाईल, फोटो हेच चाललेलं आहे. आपण त्याच्यात काय करू शकतो? मग स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. जे होईल ते होऊ द्या आणि पुढं चालत जा. ऐकायचं, जनाचं, करायचं, म्हणायचं. आपल्याला धावायचं नाही तोंडावर पडण्याइतकं, आपल्याला थांबायचं नाही कुजल्या इतकं, आपल्याला चलत राहायचं आहे. थांबू नका, धावू नका, चलत राहा. नक्कीच मार्ग मिळणार आणि नक्कीच आपण शासकीय दर्जावर पोहोचणार. मग चलो दिल्लीचा नारा लवकरात लवकर तुम्हाला भेटणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये माझी एवढी माहिती होती. ताई, सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि कमीत कमी 5-5 ग्रुपमध्ये तरी व्हिडिओ तुम्ही शेअर करत जा. याचा माझ्यासाठी हेच तुमचं आशीर्वादीने मोबदला आहे की महाराष्ट्रातील सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना व्हिडिओ माझा तुम्ही पाठवावा. खूप तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. व्हिडिओसाठी एवढे मेसेज आले, एवढे फोन आले, एवढे कमेंट आले. ताई, शनिवारी व्हिडिओ का नाही? वसीमाताई आहे अजून जिवंत, नाही जाणार इतक्या लवकर, टेन्शन घेऊ नका. शासकीय दर्जा घेऊन, खाऊन पिऊन, पेन्शन, ग्रॅज्युटी सगळं घ्यायचं आहे. विम्याचे पैसे 4 लाख नंतर भेटणार. मी कमीत कमी 60 वर्ष नोकरी करणार आहे आरामात, टेन्शन घेऊ नका. आहे वसीमाताई, प्रत्येक शनिवारी येणार. शनिवारी नाही आली तरी व्हिडिओ तुम्हाला नक्की पाठवणार, पण रोज शक्य नाही. म्हणून सबला ग्रुपमधल्या PDF बघत जा, वाचत जा, सगळ्यांना पाठवत जा. सगळे आपल्याच आहेत अंगणवाडी सेविका, ती कोणी असू दे. आपल्यामधले कोणी कोणाचं शत्रू नाही. राग आहे, द्वेष आहेत, एकमेकाला बोलतो, पण एकत्र जर झालो तर काम करूनच चांगलं दाखवतो. मिळवलेलं आहे, अजून मिळवायचं आहे आणि पुढे जायचं आहे. धन्यवाद तायांनो. सगळ्यांना माझ्याकडून खूप प्रेम, आणि तुमचं प्रेम आहे म्हणून मी एवढं चांगलं हसते आणि आनंदी राहते. तुम्ही आनंदी राहावं ते माझ्यासाठी माझा मोबदला आहे. तुम्ही आनंदी राहा. माझी फी मला भेटली व्हिडिओची असं समजेल मी, माझा रिचार्ज तुम्ही केला असं समजेल. कारण सगळ्यांसाठी जे बजेट निघालेलं आहे, तुमचा हसरा चेहरा आणि तुमचा आनंद हेच माझं बजेट आहे यावर्षीचं. तर धन्यवाद तायांनो. चला आता आराम करा आणि व्हिडिओ सगळ्यांनी बघा.